अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला महाडायलिसिस सेंटर सर्व सोयी सुविधांसह सज्ज असूनही केवळ मंत्र्यांच्या वेळेअभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 1 मे रोजी होणारा उद्घाटन सोहळा रद्द झाल्यापासून नवीन तारीख मिळत नसल्याने परिसरातील 30 ते 35 गावांमधील गरीब रुग्णांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे। परिणामी प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागत असून संताप व्यक्त होतोय। मुरगुड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील किडनी विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आलं आहे। याचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्याचं नियोजन रुग्णालय प्रशासनाने केलं होतं। मात्र 1 मे रोजी दोन्ही मंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमात व्यस्त असल्याने हा सोहळा ऐनवेळी रद्द करण्यात आला। तेव्हापासून हे सेंटर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंद अवस्थेत आहे। हे सेंटर सुरू झाल्यास 30 ते 35 खेड्यांमधील गरीब रुग्णांची मोठी सोय होईल। सध्या या रुग्णांना कोल्हापूर किंवा इतर खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे। शिवाय प्रवासाचा शारीरिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। रुग्णालय व्यवस्थापनाने मंत्र्यांची नवीन तारीख घेऊन लवकरच उद्घाटन केलं जाईल असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष तारीख मिळत नसल्याने रुग्णांमध्ये अस्वस्थता आहे। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलपेक्षा रुग्णांचं आरोग्य महत्त्वाचं असून हे केंद्र कोणताही सोपस्काराविना तात्काळ सुरू करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।